येणारं वर्ष आरोग्यासाठी चांगलं जावं यासाठी मेष, वृषभ, मिथुन व कर्क या सिंह, कन्या, तूळ आणि वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या राशींनी होळीमध्ये काय अर्पण करावं जेणेकरून तुम्हाला आरोग्यासाठी याचा चांगला फायदा होईल। नारळ, गूळ, भीमसेनी कपूर, लवंग इत्यादी बरोबर नैवेद्य हा आपण अर्पण करतो, पण त्याचबरोबर आरोग्य चांगलं जावं यासाठी मेष राशीने गूळ व लाल फूल अर्पण करावं, वृषभ राशीने तांदूळ व पांढरं फूल अर्पण करावं, मिथुन राशीने हिरवी विलायची, बेलाचं पान किंवा विड्याचं पान हे अर्पण करावं आणि कर्क राशीने तांदूळ व दूध अर्पण करावं। सिंह राशीने गूळ व लाल फूल अर्पण करावं। कन्या राशीने बेलची, हिरवी वेलची, हिरवं पान म्हणजे देठाचं पान, खायचं पान आणि बेल अर्पण करावं। त्याचबरोबर तूळ या राशीने खडी साखर थोडीशी आणि पांढरे तीळ व तांदूळ या गोष्टी अर्पण कराव्यात किंवा आहुती कराव्यात। आणि वृश्चिक राशीने गूळ व लाल फूल हे अर्पण करावं। धनु राशीच्या व्यक्तीने पिवळी हळकुंड ही अर्पण करावीत। मकर राशीच्या व्यक्तीने काळे तीळ अर्पण करावेत। कुंभ राशीच्या व्यक्तीने काळी मोहरी अर्पण करावी आणि मीन राशीच्या व्यक्तीने पिवळी मोहरी अर्पण करावी। हे अर्पण केल्याने तुम्हाला येणारं वर्ष हे चांगल्या आरोग्याचं जातं। त्याप्रमाणे हा उपाय तुम्ही नक्की करून बघा, हा तुम्हाला लाभ देईल। आणि तुम्हाला ही माहिती आवडली तर शेअर नक्की करा। शुभ होळी।